राम शेतकरी बंधूंनो, आज रोजी आलो आहेत आपल्या प्लॉटमध्ये. तर दिनांक 28/12/2025 आज रोजी आपल्या प्लॉटला 69 दिवस पूर्ण झाले आहेत. तर हा 29 दिवसाचा प्लॉट आपण बघू शकता कशा कंडिशनमध्ये आपल्याला दिसत आहे. तर याची आपण आता चौथी फवारणी केलेली आहे. तर चौथी फवारणी 2-3 दिवस झाली फवारणी होऊन आपली. तर त्या फवारणीमध्ये आपण एक अळीनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक आणि एक स्टिकर आणि त्याच्यासोबत एक फर्टिलायझर खत पण घेतला होता. असे 4-5 औषधं आपण ह्या चौथ्या फवारणीमध्ये ह्या प्लॉटला फवारणी केलेली आहे. तर अजून बघू शकता आपण, अजून तर 2-3 दिवस झाले फवारणी होऊन. आपल्याला 5-6 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट नंबर 1 100% आपल्याला दिसून येत असतो. तर 2-3 दिवसामध्ये सुद्धा आपण बघू शकता याला फुलाची संख्या, याच्यामध्ये काळोखी कशी आली आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मर तर नाहीच. याच्यामध्ये कुठलीही एकही आपल्याला अळी याच्यावर दिसणार नाही. कारण जे आपण अळीनाशक आहे ते कॉटर याची आपण फवारणी घेतलेली आहे. तर आपण चौथ्या फवारणीचं कशा पद्धतीमध्ये नियोजन केलं हे मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो. तर आपण एक अळीनाशक, कॉटर, एक बुरशीनाशक आपण गॉडफादर घेतलं पुन्हा डबल. त्याच्या आधी आपण डेडलाईन अल्ट्रा फवारलं होतं आणि आता पुन्हा पुढच्या फवारणीमध्ये आपण डेडलाईन अल्ट्राच फवारणी घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पुन्हा अजून आपण जिब्बा घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला बोरानचं प्रमाण चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते. त्या हिशोबाने आता फुलाची जास्तीत जास्त फुलामध्ये प्लॉट आपला असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये बोरान घेतलं प्रति पंप 40 ml. एक स्टिकर घेतलं. स्टिकर आपण प्रति पंप 5 ml असे त्याला फवारणी केलेली आहे. त्याच्यासोबत एक फर्टिलायझर त्याच्यामध्ये 70 ग्रॅम असं आपण प्रति पंप त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर आणि काय राहिलं अजून अशी आपण 4-5 औषधाची फवारणी केलेली. तर त्या फवारणीमध्ये आपण बघू शकता किती नंबर 1मध्ये फुलाची संख्या आपल्याला दिसून येत आहे. बघू शकता. तर हे 2.5 फुटाचं अंतर तर टोटल 100% आपला आज रोजी मिटून गेलेला आहे. आज राहिला विषय हा 4 फुटाचा. तर 4 फुटाचं अंतरसुद्धा आपण बघू शकता याच्यामध्ये मिटायला थोडंच अंतर बाकी आहे. हे पण आपल्याला अंतर चक्क आपल्याला मिटून गेलेलं दिसून येईल. तर हरभऱ्याचं सुद्धा परफेक्ट नियोजन केलं तर आपल्याला हरभऱ्याचं 4 फुटाचं अंतरसुद्धा म्हणजे झाकून गेलेलं इथे बघायला मिळालं आहे. तर बघू शकता 4 फुटाचं अंतरसुद्धा हरभऱ्याचं हे मिटू शकते. हे आपण ह्या प्लॉटच्या माध्यमातून बघता. हा माझा स्वतःचा प्लॉट आहे. 4 फुटाचं 1 तास आणि 4 तास 2.5 फुटाची असा प्लॉट आहे. तर आपण 4 फुटाचं अंतरसुद्धा आज रोजी मिटलेलं आहे. कुठे हे जास्त झालेलं आहे. 4 फुटाला पण वरही कुठं म्हणजे ट्रॅक्टर चालताना. तर हे थोडंच अंतर अजून थोडं बाकी आहे. हे बघा, हे आता पूर्वी जेव्हा आपण बघायलो हे कंप्लीट आपल्याला 4 फूट आहे. तर हे कंप्लीट 4 फूट आपल्याला उगा आपलं ईदभर बी नाही, एक समजून चला, एक आपलं अंतर मिटायचं राहिलेलं आहे. तर हे पण आपलं 4 फुटाचं अंतर मिटून जाईल. याच्यामध्ये काही शंका नाही. तर बघा ह्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला कसा चांगला झाला. कसा 3 दिवस झाले आपल्याला फवारणी होऊन. तर त्या फवारणीमध्ये आपण जे सांगितल्याप्रमाणे औषधी फवारलेली, तर त्याचे रिझल्ट आपण बघू शकता. नंबर 1मध्ये आपल्याला आलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये रिझल्ट आहेत. एकदम काळोखी प्लॉटमध्ये आणि फुलाची संख्या बघू शकता. आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तरी फुलं तेवढे दिसत नाहीत, पण आपण जर समोरासमोर प्लॉटला बघितलं तर चांगल्या प्रकारे फुलाची संख्या एकदम नंबर 1मध्ये आणि एकदम असं स्वच्छ फुल आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी आपल्याला बघायला भेटणार नाही.
एकदम स्वच्छ. याच्यामध्ये फुलगळ होणार नाही, पण जर असं हातामध्ये पकडलं, हे बघा बघू शकता, हातामध्ये पकडलं तर फुलगळ असं पटकन लगे खाली पडत असते. हे बघा, अजिबात आपल्याला इतकं मी हे करायलो, पण हे बघा तरी पण अजून पण हे झालं नाही फुल, बघू शकता. तर फुलामध्ये एकदम मजबूती आलेली, जे की आपण जी बाग घेतली ते चांगल्या प्रकारे फुलाचंच काम करते. तर बघा, असा प्लॉट आहे. अजून याच्या आपल्याला 2 फवारण्या होतील. दोन्ही फवारण्या घाट्यामध्ये होतील. आणि ज्या दिवशी आपण फवारलं त्या दिवशी पुन्हा अजून 100% आपण 15 दिवसामध्येच फवारणी दुसरी घेणार आहेत. वातावरण बघून आपला एकही दिवस मागं पुढे होत नसतो फवारणीचा. तर याला बघा, घाटे पण लागलेत बघा. याच्यामध्ये आपल्याला एक बी घाटा दिसणार नाही. एका सोयीनं आपल्याला अशी घागर माल दिसेल. तणकट पण अजिबात नाही. तणकट आपण बघू शकता, कुठलं एकही तणकट दिसणार नाही. असं पूर्णपणे नियोजन केलं तर असा प्लॉट एकदम नंबर 1 मध्ये बनवू शकतो. हे बघू शकता.